झाल्या उजू हातलेच खाजूच रे माझ्या डावा दुखत. अरे धनप्राप्ती होईना असं म्हणतोय मी. हो ते तुमचं धनप्राप्तीचं नंतर बघा. ऐका ना मला लाखायला राखणदार कोंबडा द्यायचाय. मला कोंबडा आणून द्या ना. कुठून कुठून का आता मला काय माहिती कुठे भेटेन कुठून तरी आणून द्या मला. आणि आजच्या आजच माहिती का तो आजच द्यायचाय. हा होय होय हा, हा. हा होय जेवायला असलं तर मग जुळांबो मग कुठून. अहो आता तुमच्याशिवाय गावामध्ये कोण आहे सांगा बरं. तुम्ही दोघं जण राहणारच जेवायला. होय मग मग जमन ना. जमन ना काय लवकर आणून द्या मला आजच द्यायचाय. कोंबडाच पाहिजे का? हा कोंबडाच पाहिजे. कोंबडी नाही जमणार. नाही हो कोंबडाच लागत असतो. होय बस चालते. हा किती काय पैसे दे ना मग. हा मग किती पैसे लागतील त्याला. दे काय 2,000 द्यायची दे आता. 2,000 खायला द्यायचा राखणदार असा ना मोठा म्हणजे काय तो का 50-50 किलोचा आणायचा काय. 2 किलो पडला पाहिजे ना 1 किलो त्याला आणि 1 किलो मला. अहो काय नुसतं खायावरच पडलेले असतात. हे घ्या पैसे हे घ्या. अयो 700 रुपये आणून द्या बाकीचं मला माहित नाही. आणि पैसे उरले तर मसाला घेऊन या मग त्याला. काय अहो मला लागल ना. गावरान कोंबडा आहे त्यो. हे पैसे कुठे उरत असते का तुम्हाला किती दिले तर कमीच आहे पण आजच्याच घेऊन या बरं का. आजच करायचंय. आजच द्यायचंय. बरोबर चालतं येतो घेऊन जाते मी. हा आणायचं कुठून. तुला म्हणलं ना धनप्राप्ती झाली. चल चले झाल्या पटकन दारातच उभी आहे वाट पाहत. हे बघ हे कोंबडा. हा चल येऊ का. मस्त पटकन बोलू. हा भाई आता कुठं बघा हा कोंबडा आणि हे आपले 2 कोंबडे. माणसं बी कुठे गेले जाले भाऊजी आणि शामराव. कोणाची इथे भेटन बाई आता. झाल्या लय पोटात भूक लागली. कावळे वाढायला लागले. खावा बोलती काही नाही. हो शामराव. अरे आली. चल 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 अहो कुठं चालले. जेवायला. ती कोंबडच गेले पळून. काय अहो मी ती पिशवी घरी गेली ती तुम्ही आणून दिली खाली ठेवली आणि त्याचं भस्कन निघून गेलं. झाल्या तुझे पाय बांधले नव्हते का तू. पाय नव्हते बांधले पण पिशवीचं तोंड बांधलं होतं. अहो पिशवीचं तोंड बांधलं नाही पण मी ती पिशवी सोडली होती ना तर कोंबडा बाहेर काढायला ते गेले पळून. मग मी काय करू. तुम्हाला पाय नाही बांधता आले की दोन्ही. अरे पण पिशी तोंड बांधलं म्हणलं तू धरायचं नाही व्यवस्थित त्याला. अहो आता मला काय माहिती असं पळून जाईन. मला वाटलं पाय बांधलेले असं ते थांबले एका जागेवर. इथं पोटात कावळे वडेल असं वाटलं. जेवायलाच बोलायला येईल तू. काय जेवायला जा मला दुसरं आणून देते. मी सगळ्या गावात बघितलं सापडलंच नाही कुठे गेलं. होय हा आता तो काय सापडा दुसरा नवीन आणून लागणार आता. मग या घेऊन जा पटकन. अहो ते आजच देच काय. पैसे पैसे हो मला ना काही सांगू तेवढेच पैसे होते माझ्याकडं आणि तुम्हाला तो नीट आणून देता नाही आला का माझ्याजवळ. पाय बी बांधला असेल तो कशाला निघून गेला असता. जा दुसरा घेऊन. म्हणजे हे बरं झालं. म्हणजे आम्ही चांगला तुझ्या ताब्यात दिलाय. तुझी जबाबदारी आहे सांभाळायची. काय माझी जबाबदारी. मग पाय बांधून द्यायचे नीट ते कसं काय पळून गेलं. तुम्ही आणला म्हणून पळून गेला तसं पळून नसता गेला. तुला धरताना आला न पळून गेला. मला बाकीचं काही सांगू नका. मला आजच्या आज द्यायचा आहे तो. मला तुम्ही पहिले कोंबडा आणून दे दुसरा. दी मग आम्ही आपण कुठून आणा श्याम्या. जाऊ दे भो झाल्या. अरे ते भो ला खायचं का. हा तुम्हाला पाप लागल माहिती का. तुझं आम्ही आमचं पाप पुण्य पाहून लवकर घेऊन या. आता आम्ही वाट बघते. हाच का द्यायचंय बरं का ते. ए श्याम्या कुठून आणायचा कोंबडा तुला काय आहे का नाही रे. बघावं लागन भो. देवाचं काम येते नाही तर आपल्याला उग नको. चल चल चल. आहे का. हाय अरे हाय का काय तुला माहित नाही का. डेपुटीने गावरान कोंबड्याचं शेड इकडे गोठ्यात सेपरेट केले. लावून पटक्यात. काय सांगतो. हा सांगू तू आपण येऊ नये ना म्हणून इकडे सेपरेट ठेवली. गावरान कोंबड्या कोंबडा आता लय भारी पेट. हळू चल. शाळेला डेपुटी लय भारी आहेत रे. हा डेपुटी आले नाही म्हणलं. डेपुटी भारी आहेत म्हणलं. गोठ्या तिकडे सेपरेट कोंबड्या पाळल्यात पाहिजे ना गावरान. नको भाकड काता करीत धर त्याला. हळू चल. असा भेट होईन आम्ही आज. व्हायला गावरा मानले हो. होय पहिले कोण. होय 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 होय. उचक्या टाक 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 झप. चल पटकन. बाहेर पड. सर पिशवी नाही आणली का. आणली ना. चल ना. बाई माझा कोंबडा कुणी मारी अलन. बाई माझा कोंबडा कुणी मारी आला. बाई माझा कोंबडा माझ्या कोंबड्याचा तुरान फिरती जोडी फिरा. काय म्हणतात दादा.
कुठे गेलतो इंड फिरायनं? काय नाही आपलं इकडे गेलतो आपलं सहज गेलतो चक्कर मारायला. मग रानात फिरायला. चक्कर मारायला तुझी बॉडी दिसती चक्कर मारायची. तू चक्र मारू नको, चक्कर येईन तुला. पहिलेच अंगाव काही नाही. कुठं चक्रा मारतोय? डेपुटीनी पार्टी करायची ठरवलेली दिसतंय. पार्टी? कोणाची पार्टी कवा? बाई माझा कोंबडा कुणी मारी याला. कुठं पार्टी? अरे काय लपून लपून. डेपुटीनी मला निमंत्रण नाही वतनदाराला. डेपुटीची नाही पार्टी. मग कोंबडा डेपुटीचा कसं काय? कुठं कोंबडा नाही, किरण नाही त्याच्यात, साधा भाऊ. किरण झाल्या. हे डोळे जरी बारीक दिसत असले ना, मोठं दिसतं त्यांना लांबून. तिथं घर आतमध्ये 3 कोंबड्या उडाल्या, 4था कोंबडा पिशीत. बघू दे बघू झाल्या. ओक लातच घालीन. हे काय कोंबडा हे का कोंबड्याची आई आहे रे ही? बघितला का कोंबडा? अयो लाल तुरा. डेपुटीला फोनच लावतो, घोडाच लावतो. नको ना नको. ना ही पार्टी आहे ना, पार्टी नाहीये. मग डेपुटीची पार्टी नाहीये. मग? सुगंधाचा ते लखायला रखवालदार द्यायचा आहे आज. लाखवर द्यायचं. हा त्यामुळं मग ते- डेपुटीला न सांगता डेपुटीच्या गोठ्यात कोणी रखवालदार नाही पाहून लाखाईला रखवालदार सुगंधा वाहणार आणि त्याच्यात तुम्ही दोघं आणि ती जेवणार. पिवळा लाल रस्सा. हा आम्ही दारातून जाता येता नाही वास नाही घेणार. नाही चला भाऊ तुम्ही बी या ना. हा या. तुम्ही पण या. एवढा सरतो काय दोघाला? तुम्हाला लेग पीस वाढायला. लेग पीस. आणि सुगंधाच्या अरे हातात खाऊन त्याला बघा. दोनच लेग असते. तुम्हाला एक लेग पीस आणि एक सुगंधाला. तुम्ही एंड पीस का? चालतंय ना. हा मग मला काय? काहीच हरकत नाही साधा भाऊ. एवढं तुम्ही आमच्यासाठी करणार म्हणले होते तेवढं तर करावं नाही, लागेल ना. करणार तर आहेच. मी काही केलं नाही, फक्त असं मनातली मनात ठेवणार आहे. जाऊ का मग? जेवायला कधी जाऊ का? म्हणजे उद्या तुम्ही काय टिंगार बिंगार देता का काय कोंबड्याचं उद्या मला? नाही नाही. मग काय करा आता 2 तासात होईल. हा, कोंबडा. तुम्ही या. 3 वाजता येतो. हा, या. तसं थोडं थोडं जेवलंय, पण बघू सुगंधाच्या हाताला चव आहे म्हणतेत. दोघं चव घेता. अय अन्नाची म्हणतो. नाद करू नका. नका गळण खाली पुसून घे लाळ. या येतो बरोबर 3 वाजता. हा. सुगंधा अय सुगंधा बाई, बरं झालं आले. केव्हाची वाट बघते. आणलं का? मग आणला. आणला हा. ना. पॅक धर. आणि हे बघ आता पॅक बांधून आणला. पॅग बांधून आणलाय पायाला. हा बरं झालं म्हणजे आता बरं नाही पळून जायचं. झालं. हा तुला सांगतो. सुगंधा म्हणतोय त्यो. हो, बसा गप्प. तो कशा सुगंधा म्हणन? बरं, देता का आता? हेला खायचं काम होतं म्हणून तू रखवालदार आणून दिलाय. पण पदर पैसे भालायची वेळ आली. पदर पैसे म्हणजे पहिले मी पैसे दिले होते तुम्हाला. पण तो असाच हातात दिला होता आम्ही. अहो, पण बरोबर तेव्हा की पाय नाही? नव्हते बांधलेले म्हणून तो पळून गेला. एक काय सांगा तो तसं एखाद्या वेळेस हा. त्यो मग तो एका येऊ 1 तो किलो येऊ. आत पडला असता. हे 2 किलो पडन आता. हा धर काय दिसत तो? सांभाळ. ती चावणार नाही ना? चावत नसतो तो धर. हा असं व्यवस्थित घे आणि मस्त बनव. मस्त बनव. आणि त्यात हाती सांगायचं राहिलं ना हा. आपले सदस्य सदाभाऊ पण जेवायला येणार येणार आहेत. आहेत. हो, ते कशाला? अगं त्यांच्यामुळेच भेटला यो कोंबडा देत नव्हते ते म्हणलेला खायला द्यायचा. त्यांनी एक बस धरून दिला त्यांच्या आम्हाला. वतनदार घराण्यात खायला नाही का? माझी इथं खायला चालले. अगं तुझ्या हातचं कौतुक केलं आम्ही म्हणून ते येणार आहेत. काळा पिवळा आणि सगळं प्रकार बनव. हा बर चालेल. हा येणार आहेत ते. थोडं जास्तच बनव म्हणजे. हा, चालेल. हा लवकर बनव. भूक लागली लई हा, कोंबड्या मागं पळू 2 पळू. लेग पीस ठेव. आता ठेवणार आहे तू चला आता. एकदम मस्त जेवण झालं. हा श्याम्या फार वगळी उस्तवर खात होता. नाही ते त्याच्या ह्याच्यात कोंबडी नाही, निम्मी पोल्ट्री बसन. एक कंटेनर आहे. सुगंधा सुगंधा थोडी बडशेपण त्या डाळ्या आण ना. कसं जेवण इतकं मस्त झालं. आता बडशेपण डाळी खातो आणि निघतो. अहो पण सदा भाऊ बडीशोपच नाही आता घरात कोणी खायलाच राहत नाही. मग कशाला आणून ठेवू बरं मी? अरे बडशेप अशी काय पोतभर आणून ठेवा लागती का? 5-25 रुपयाला पुडी भेटती. जेवल्यावर टाकी जायचं तोंडात 4 दाणे. तेवढीच जेवायची पचन होतं. सवय नाही मला. सवय नाही, सवय करून घ्यायची. येते 4 माणसं तुझ्याकडं. जेवले कोणी चहा पिले बडशेप टाकायच्या हातावर. ते जाऊ द्या. कसा होता रस्सा?
तू पण काही म्हण, तुझ्या हाताला आहे ना एकदम भारी चव खरंच आहे. ना? आता या रील बिलच्या हॉटेलाच्या जाहिराती ठीक आहे तुझ्या पुढे हा. एक नंबर. पण आमच्या वतनदारीन बाईचं आहे ना शाही रस्सा होतो शाही रस्सा म्हणजे काय हो साधा भाऊ? पेनातली शाही. अरे शाही म्हणजे त्याच्यात काजू असते, बदाम असते, त्याच्यात हावरी भाजलेली, परत गावरान तुपात ते परतायचं, पिवळं वेगळं, फ्राय वेगळं, काळ्या रशातलं वेगळं. मंडळ आमचं जपत ना. हा बोलवीत जाणार मग का आम्हाला बी शाही खायची सवय लागेल ना. तुम्हाला आहे ना दूध तापिती ना ती आतेल्याला काढायला शाई लागती, ती साई आहे ना चमचा आणून देईन खरडून खायला. अरे तुम्हाला नेल्यावर लोकांना जुलाब लागते ना. तुम्ही 4 दिवस नाव काढित आणि पुढले 4 दिवस पचन खा मला. पण सुगंधा तुझ्या हाताची चव चांगली चांगली उच्च प्रतीची एकदम. अन्नदाता सुखी भव. असंच कधी मधी 4 लोकांना जीव घालायचं, पुण्य भेटत. कसं आहे माहिती सदाभाऊ, आमचे आजी बाबा मला सांगायचे कधी पण गोरगरिबांना खाऊ घातलं पाहिजे, पुण्य लागतं आणि त्यांचा आत्मा तृप्त झाला म्हणजे आपलं झाल्यासारखं असतं. खरंय खरंय. काय खरं गोर गरीब. अरे वतनदार घराणं आहे का अजून गावरान तुपात परतवल्याशिवाय मी चिकन मटन खात नाही. गोरगरीब हे गरीब आहेत. गरिबांना जीव घालायचा असले ना यांना बोलव, आणि पुण्य मिळवायचं असेल ना मला मिळव. जेवायला बोलव. आम्ही मनान दिलदार आहेत. हा श्रीमंत. अरे तब्येतीवरूनच वाटतं तू ही तब्येत जरा श्रीमंतासारखी कर. याची तो ओव्हरफ्लो झाली, चक्रव्याड व्याज लागले याच्या तब्येतीला. बरं येऊ का? अन्नदाता सुखी सुखी भव. भव. आणि ती तेवढं आहे ना एक डब्यात थोडं हा घरी 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 कोणाला? नाही घरी नाही तर दारी वाटीन ती म्हणले होती. बर बर. हा चव आहे तुझी. हाताची चव. 4 माणसाला समजन कोणी बनवलं नाव काढते. हे खरंय, खरंय. हा हा थोडं डब्यात ना पीस 2-3 आवा 2-3च पीस राहू द्या. खरी गंमत रश्यात आहे. पीस आपले फक्त नॉमिनल असते. कशाची भाजी. बरं आणतील. सदा भाऊचं बरं आहे भाऊ. हा खाल्लं बिन घेऊनच चालले प्रिय व्यक्तीला. प्रिय व्यक्तीच असणार आहे. हा प्रिय व्यक्तीला चाललोय आणि त्या प्रिय व्यक्तीकडे तुम्हाला दोघांना मी घेऊन चाललोय. काय सांगता? चला कुठं? अरे प्रिय व्यक्तीकडे हे म्हणतोय ना प्रिय व्यक्ती. चला पण सांगा तर खरं भाऊ आम्हाला आधी. डेपुटीला देऊ. हो. डेपुटीला बरं आहे भाऊ सदा भाऊ तुमचं म्हणजे. त्यांचाच कोंबडा खायचा आणि त्यांनाच परत द्यायला जायचं. तुम्ही ना थळा वाजून साप घरात घेताय. हा भाऊ आपण नाही जाणार भाऊ श्यामे. हा म्हणजे एवढं पोटाला खाल्लंय ते बाबा कुठून कुठून बाहेर काढीन भाऊ. नको भाऊ तुम्ही जा भाऊ. तुम्ही जा. कोंबडा कोण धरून आणला? नाही तिथे जाऊ दे सगळं जिकडे ते तुम्हाला द्यायचं तुम्ही द्या भाऊ. हा आमचं नाव काय घेऊ नका बरं का सदा भाऊ. पण हा तुम्ही खाऊ लागला ध्यानात ठेवा. खाल्ल्या मिठाला जागा तुम्ही. अरे, पण कोंबडा जर त्यांच्या पोटात गेला, सोन्या कोंबडा लय आवडीचा म्हणले ते. होय अहो ते गप्पा मारायचे असे कोंबड्याचं गाणं म्हणायचे. आता ते जर पोटात गेला आणि त्यांनी जर सांगितलं मला कोणी मारलं, पुनर्जन्म असू शकतं, माहीत होऊ शकतं. येत असले तर चला. नाही आम्ही नाही येणार. तुम्ही या सदा भाऊ. आता पुनर्जन्माने तर जो आपल्याला साप जागा करते फास्ट डसन चल. चल भाऊ. अंडे आणले का? अंडे आणले पण कोंबडा गेला ना आपला. कोंबडा कोणचा कोंबडा गेला? लाल तुऱ्याचा. अरे सगळ्याचेच तुरे लाल येत. तुम्ही त्या लाडन सोन्या नव्हत म्हणत ते मोठा कोंबडा. कोंबडा कसं काय कुठं जाईल कोंबडा? तिथे जायचं नीट बघ. अहो नाही ना पर आज शेड सापडवलंय मग पण नाही ते पर त्यांना तारा टाकून पाहिला येतेला कोंबड्यांना म्हणलं आता येईन नंतर येईन. व त्यांनी नेलाय तर दुसऱ्याने नेला पण आपला टॉमी नेणार नाही हो. आपला टॉम्या का कुत्रा ते 2 जण खेळत असेल. उलट बाहेरचे बोके बिकी शिरले होते काय? मग नाही तसं पण मला भरोसा नाही वाटत राव. काय भरोसा वाटत नाही? तू जात नाही नीट व्यवस्थित. कोंबड्या बघत नाही तू. येडपाटे तू. सकाळी बरे अंडे गोळा करायला तो अंडे उकडून आणायला. कमून तक चालली डेपुटी. झालं काय? अहो झालं काय? कोंबडा गेला तिथलं तो नका मोठा कोंबडा ते याच्या लाल तुऱ्याचं एवढं. अहो सगळ्या कोंबड्यांना लाल तोरा राहते. ते काही मोर आहे काय असे सप्तरंगी पकडा असायला? अहो ह्यो कोंबडा सप्तरंगीत होता. 6 कलरचे पिस होते त्याच्या अंगावर. अरे अरे त्याच्यामुळे ठेवला होता मी 2 वर्षापासून कोंबडा मी जपून ठेवलाय आणि ह्यो लक्ष देत नाही. आता हे कोंबड्या बघन, जनावर बघन, तुमचं गावकी बघन का काय बघन? साधा भाऊ तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. काहीच बघत नाही. ह्यो फक्त गावातले आता बोललो असतो जा पण नीट बघ कुठं असन त्यो. त्या कोंबड्यावर लय जीव राहते. सोन्या म्हणला का कोंबडा पळत यायचं माझ्यापाशी. येत असं कसं आहे अहो
प्रेम दिलं ना तर रस्त्याचा वाटसरू सुद्धा घरात येतो. जनावर तर बिचार बघून येतं. ते जात बरं, नाही हो कुठं. काय आणलंय? तुमच्या करता आहे ना खास भाजी आणलेली आखाड मंगळवार. गरम आहे जरा सावकादार. खायची आणि सांगायची मला कशी झाली ती. बर बर चालेल. साधा भाऊ बोट तोडून घेऊ नका, फक्त चोखून खायचे. भाजी तशी झालेली. चालेल. डबा तुम्हाला उद्या देतो. हा डबा मला आणून द्या. आणि आता जरी जेवले असले तुम्ही 10-11 वाजता, आता वाजलेत किती 4:30 जेवले. जेवायचं काय ही म्हणली होती गावरान अंड्याची पोळी करून देते म्हणून याला गावरान अंड्याला लावला होता. ते दुसरीच खबर घेऊन आला. नाही नाही खा, एकदम मस्त आहे. चालते. बरोबर भुकाच्या टायमाला आला. हा काय आहे, खाल्ल्यावर आपण याच्यावर चर्चा करू. चला धन्यवाद. ठेव. डेपुटीला धन्यवाद द्या तुम्ही. ए सदा भाऊनी कालून आणलंय ग. घरी चाललो होतो डबा द्यायला. लय भुकाच्या तडाख्यात काल दिले गाड्या. लय भारी रस्सा झालता. गावरान काय रस्सा होता? बस गावरान कोंबडी होती काय? कोंबडी नव्हती. मग कोंबडीचा रस्सा असा नाही व डेपुटी, कोंबडा होता. कोंबडा होता? काय पुढं काप कसं काय कापला मध्येच कोंबडा? अहो मधीच कसा कापला? तुम्हाला कोंबड्याची चव ओळखीची नाही मला वाटली? वाटलं तरी कोंबडा आहे बरं का, पण मी ना तुम्ही कोंबडा कधी खाता नाहीत का काय काय कळत नाही. नाही मी नव्हता कापला. मग ते सुगंधानीला खायला आपलं जत्रा गेली. म्हणजे दुसऱ्याच्या जत्रेवर आमची ही केली वय? नाही, नाही, मला वाटलं तुमच्या घरचा आहे रस्सा. अहो आमचा रसा याच्यापेक्षा प्युअर होत. असं आहे का? काजू गावरान तुपाची फोडणी बिडणी सगळं असतंय त्याला. पण म्हणलं सुगंधाच्या हातचा कशी टेस्ट आहे. अच्छा अच्छा. लाखाबाईल कापला तो तिने. हा लखावाईला कापला होता. खायला साधा भाऊ मा कोंबडा गेलाच राव. पुढं आता काय माहित कुठं गेलाय. असं कसं जाईल? अहो आखाडे, हा. आखाड्याचं कोंबडे भेटे त्यांच्या उगादा येईन म्हणून. आखाड आणि गटरा आमुशाला कोंबडे घरे सोडून जातात, पळत येत. पण कोंबडा कुठे गेलेला नाही तसा. मग कुठं गेला? तशा अर्थी कुठे गेलेला नाही. मग गेला कुठं? तुमच्या पोटात आणि माझ्या पोटात. म्हणजे ह्यो कोंबडा मा होता काय? मग सोन्यासारखा कोंबडा म्हणजे सोन्या. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे राव. कुशाल हसा तुम्ही. कुशाल सोन्या घसरेल राव मा. आधी नाही घसरवला, आयता घसरलेला आमच्या ताटात आला. म्हणजे आईच्या कस काय तुम्ही कवा शिकाल ते शेडवर? अहो मी नव्हतो आलो. मग देवीचे पुजारी कोणचे पुजारी? गावात दोघं सोडलेले देवीचे पुजारी घेऊन आले. प्रसाद खावा लागेल काय म्हणजे आल्या? मग असा ठेसू जरी आता सापडला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे राव. काही मा कोंबडा राव. मा आवडीचा कोंबडा घरी मी 2 वर्षापासून जपतो त्याला. हो तुम्ही धोसरा काढला असता आणि कोंबड्याचं बी मरण सार्थकी नसतं लागलं. म्हणून म्हणलं ज्याचा आहे त्याला द्यावा. अन्नदाता सुखी भाव. सोन्या मला माफ कर रे. मी तुला खाल्ला. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे राव. मा सोन्या मला चारला तुम्ही. अरे काय माणसं आहेत राव तुम्ही. पाळलेला होता राव मी कोंबडा. अहो कोंबडा पाळलेला मग त्याला काय आता अंडे घालणार होता त्यो का येतं देणार होता का दूध देणार होता 10-5 लिटर? खायचीच गोष्ट होती. खाल्ला पण त्यांनी चूक केली. तुम्हाला बोलवायला पाहिजे होतं. मलाच घेऊन गेले. दादा भाऊ खरीच तुमचं तळपदरी बरं होणार नाही रे. मा सोन्या तुम्ही कापला ना तुम्हाला सागुनी लागते. तुम्हाला जुलाब होते. तुम्ही 4-4 दिवस आथरुणावर जुलाब करता. हा डेपुटी तुम्ही बी खाल्लाय. बाई यांचा कोंबडा कुणी मारी याला. अरे तळतळाट लागण रे. लोकांचे कोंबड्या खाऊन परत गाणे म्हणतात. तुमचे गाणे नाही निघाले तुमच्या तोंडातून. तुमच्या ना जुलाब लागते जुलाब. म्हणा काय म्हणायची म्हणा. बाई यांचं कोंबडा कुणी मारी याला. आता कोंबड्याचा रसान खाल्लाय कसं तुम्ही बसा बसान कोंबडा. बरं डबात आला ना जाऊ द्या. तू तर म्हणला कामाला गेला. ह्यो इथं पळडाय का तडा? झाल्या ए झाल्या झाल्या ए चालू. अरे सकाळ सकाळ प्याला का? हा ए जरा तोंडाच्या मा तोंडात हाणतो काय? हा नको रे गप ना. या फाटक्यात नाक फोडून टाकीन सगळं. टपुरण्या नाकाशी पेलेला असल्यावर नको ना त्या करीत जाऊ. तोंड लय घाणे त्याच. समजून ठेवा. तुमच्या सांगितलं. झुर्रा आला नाही तर मग त्याच्या काय डोकं हानी. चालू भाऊ तुम्ही माझ्याकडे कामाला चालले होते ना. डबा येतो कामाला चालले होते ना. मी इथं कोण पिऊन पडले सकाळ सकाळ. होय कामाला अहो तुमच्या भरोश्यावर मी तिथं शेती सोडितो. तिथं काम करायचं तर सकाळ सकाळ पिऊन आता कसं तुमची बायको मिळली असं गेले डेपुटीकडे कामाला. माय पाय कटाळले होते म्हणून मी नाही आलो आज कामाला. बघितलं ना
त्याच्यामुळे तुला म्हणत असतो ह्यो गडी नको आपल्याला. पण तुला लय जालू लागतो, गप्पा मारायला लागला तू तुला. गप्पा कुठं मारतो मी? आला फेस तर काम करतो ना डेपुटी. तुमचं काय म्हणतोय मला आमच्या तोंडाला फेस आणता नाही एखाद्या बारला. जा त्याच्या बायकोला बोलून घेऊन ये. मालक पडले तर म्हणावं तुमचे. तिला कशाला बोलू तर डेपुटी? वाद वाढायला कर. नाही वाद वाढायला ती बिचारी डबा करून देते ना तुम्हाला. मग ती बघ लक्ष देईन कुठं डबा पाडलाय. मा नवरा पाड नाही आहेत आमच्यावर बोलायला. डेपुटी तिथे कामाला गेले म्हणून उपकार करते काय? जाल्याला डबा देते म्हणून कमी तो जाल्या. वहिनी ओ वहिनी आहे त्या द्यायला दार उघडलं ठेवले. वहिनी आहे काय दिगू भाऊजी का ओरडायला लागलाय? अच्छा पडलाय ना त्यो. कोण पडलंय? तुमचा नवरा जाले. का खोटं बोलताय? आता गेले ते कुठं पडले असतील ते? तिथं तिराने दुचाना पुढं दारू पिऊन पडलाय त्यो. उगा खोटं बोलू नका. त्यांनी आत्ताच डबा घेऊन तुमच्याकडेच कामाला आलेत. तुमच्या तर आम्हाला आलेत मॅडम जाऊन पा साहेब तसाच आलाय त्यो. अहो डेपुटी तर आम्हाला यायचं म्हणला तसा पिऊन पडला. ते डेपुटीची मला म्हणून झाले चालू. अयो कुठं पिऊन पडल्यात? अहो पण मला म्हणले तुमच्याकडे कामाला चाललोय म्हणून. चला दार लावा चला जाते तुम्हाला उड पिऊन पडलाय तो. आणि डेपुटी बी थांबलेत होय तिथं. हा चला तुम्ही चला. बाई काय करू ह्या माणसाचं? खुशाल डबा घेऊन गेलेला माणूस. चला बाया चला कुठं पडल्यात मला बघू द्या पिऊन. डेपुटी माझ्या बायकोला मी खंबीरवाणी आणून घालतोय. अरे तू तिकडे तो बायकोला आणून घाल पण माहिती कामाला असेल कमाच करतो. एवढं कुठं महत्वाचं आहे तुमचं काम? उद्या त्याला करेल मालक का? बघा हा तुम्ही तर म्हणले सकाळ कामाला जाते माझ्याकडे निघाले तर तुमच्याकडे काम करते तर हा माया मागा लागलायस तुम्ही. बघा पिऊन पडलंय तो. मला काय नमस्कार करताय? अहो जरा तरी जनाची मनाची लाच ठेवा ना. आज सकाळी डबा उठून करून दिला तुम्हाला आणि इथे येऊन पिऊन पडलाय वय. पारे मला वाटलं होतं आज थोडी 90 मारली. 90 वाता झाले 70. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. माझ्याकडून उचल घेऊन आलाय काल. आम्हाला किराणा नाही हे नाही. मला द्या उद्याच कामाला येतो. तुम्हाला कितीदा सांगितलंय त्यांच्यापाशी पैसे देत जाऊ नका. तुम्ही पण हटकून त्यांच्याकडे पैसे देता. आता काम तो करतो तो पैसे घेतल्याशिवाय निघतो का माझ्याकडून? उरफाटा तुमचं भांडणं माझ्या सगळं. जा त्याला घेऊन तुम्ही आणि परत नका लावू माझ्याकडे कामाला असे. मग तुम्ही कशाला त्यांना पैसे दिले? अहो मला वाटलं की ते खोटं बोलतोय दिगू भाऊजी पण ते खरं बोलत होते. अहो तुम्हाला अक्कल हाय का नाही? प्यायचीच होती तर घरी येऊन प्यायचं ना. इथं का पडलाय दारात कुणाच्या तरी? कुणा दार येतं दुकान होतं ते गेले तिकडं मार सोडून. डबा तरी हाय का नाही? हाय 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 डबा तर हाय ह्यात. चला घरी. पुढं घरी चला आपल्या. घरी कशाला? साधा का तू घरी आला का तन 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 करती पाय आपटी ती भांडी आपटी ती. म्हणलं ते कानावर शब्द पडल्यापेक्षा आपलं इथं पिऊन पडलेलं बरं. हा असं लोकांच्या दारात भिकाऱ्यावानी. चला घरी. मला नाही यायचं. मी आज इथं बरं आहे माझ्या निवांत शांतपणे दारूचा स्वाद घेत पडतो. भोपारे तुझा म्हणजे लोकांनी मला म्हणाय का तुझा नवरा बघ रोडला पडला म्हणून? गावाला भारी. मी घरी येईन पण तोंडाला कुलूप लावशील का तुया? तुमच्या तिथं घरी गेल्यावरती आरतीच करते पिऊन आला म्हणून. चल दर तुम्ही उचलणार आहे का मला? मरणाचा पेलाय तुम्ही. उठा लवकर आणि चला. नाटक करू नका. कामाला जायतो म्हणून निमित्त करून आलाय डबा. भांडू नका बरं का? भांडू नको माझ्या. पाटका टाकीन मग. मी सांगतो ना घरी येत नाही म्हणून मी झोपतो माझ्या इथं. चला लय छान आहे तुम्ही. तुम्हाला घरी गेल्यावर बघते आता रोडला म्हणून मी नाक काय बोलत नाही तुम्हाला. लोक बी बघायला लागल्यात. चला घरी. तन तन करीत असले मी रोडला पडतो झोपतो. मला काय घेणं देणं नाही. तन करा तू. उठा उठा तुम्ही नाहीतर बघा आता डोक्यातच ही घालीन. अरे लाज वाटते का तुला? माझ्या डोक्यात घालती तुला मग परत डोक्यात बिका म्हणा. माझ्यावर हाणाय जाऊ नका. लोक बघतात म्हणून मी हात उचला नाही. बंटी भाऊ सुद्धा बघायला लागलाय. बंटी भाऊ राम राम. हा त्याला नका लगेच हे करू. चला तुम्ही. माझा जिगरी दसते कधी मध्ये मला 90 पाहिजे तर तू ऐकन का? फुसक्या आणि तोंडाचे त्याला सांगू का तुला इथून हाकलायला? सांगू का? मी सांगू का त्यांना तुम्हाला तुडवायला? चला गप खरी लागले नाटक. मला लागली सांगायला. गावभर एक आबरू काढली माझी. नाही कोणाची आबरू काढते? माझी नाही जात का आबरू? तू तन तन केल्यावर सगळे भांडे फेकीते घराच्या बाहेर. सगळ्या गावात लिजिम खेळत चाललाय की पिऊन. काय चाललंय रस्त्यानी? राम राम सुगंधा. तुम्हाला काय लाज वाटते का? मला काय राम राम घालता का आता? नमस्कार. अगं रूप काय बघा ना कसं पिऊन गावभर लिजिम खेळत चाललंय ते. काय म्हणजे नमस्कार घातलं तरी ती काय बैठले का? मला लोक असे करतात. हा पेल्यावरती अशीच करणार.
पाठ उठून डबा बनवून दिला. मला म्हणले की डिपुटीकडे कामाला चाललोय. डबा घेतला आणि हिथं त्या किराणा मालाच्या दुकानापाशी पडल्यात पिऊन. ह्यांना लाज वाटली पाहिजे. ती दिगू भाऊजी मला सांगाय आले आणि वरनं काय म्हणतात, तुझी लय किरकिरी असती म्हणून मी इथं पिऊन पडलोय. तुम्ही सांगा मी कुठं कुठं लक्ष द्यायचं, घरातलं बघायचं का याचं बघायचं? ए सुगंधा बस रडू नको. तू जर रडली ना, रडत जर असली ना, मी दारू सोडून देईन तुला. मी रडते का? तुमची बायको रडू राहिली. तिला रडू द्या. ती सदा कादा रडत ती माझ्या पायावर पडू पडू. तिचं काही नाही. अहो तुमचा जळ झाला तुमचा. इथं बायको रडती ती दिसना. त्यांना काय रडायला लागलेली दया येते होय तुम्हाला? खायला पारे तू सुगंधाची पीस कॉफी करायला. कॉफी करत नको जाऊ. मला माहिती ए दृष्टी बाई बाहेर होती. यांना घरी नेऊन सोडून तू ये बरं माझ्या घरी. कशा काय करू मी वैतागून गेली वया दारूला. असं वाटायला लागलं की ह्यांना काय करून काय नाही, कशी सोडवू दारू ती कळ नाही. माणसात सगळ्या आबरू गेली माझ्या. माहिती का कसली ती लोक बघत होती वाका वाका पिऊन निसतात. तुम्हाला लाज नाही वाटत का जालू भाऊजी थोडीशी? काय करेल दारू पिऊन गल्लो गल्ली पडायची? गावातले सगळे लोक थुतू करतात तुमच्यावर, तरी कळत नाही का? ए तू नाही सुगंधा, तू तरी अशा गोष्टी बोलू नको अहो, मी जाण्यासाठी. नको बोलत. तुम्ही एवढे पिऊ नका रे बाई. तू पहिले यांना इथून घेऊन जा आणि घरी सोडून दे बरं. आणि मी काय म्हणते, यांना घरी सोडून पहिले तू माझ्या घरी. आम्ही तुझ्या मी येऊ का घरी? तुम्ही कशाला? त्यांच्या घरी काय काम आहे? अरे थोडे फार पोहे भारी करती राव सुगंधा. तू तुझ्या हातचे जर नुसतं पोहे खायचं. खाल्ले ना, नाच नाही नुसतं करायचा. ते शामराव तुम्ही खायलाच टपले ते बी माझ्याच दारामध्ये. घेऊन तरी कशी येतात लाळ गाळत. तसं ते झाले ह्यांची गत. चला लागले त्यांना बोलायला. येते मी. हा ये. चला ना आता चला. बाय बाय टाटा. हा होय होय. सुगंधाताई, ओ सुगंधाताई. आले बाई. तुझा आवाज तर एवढा आहे, मी पार माग असताना मला आवाज आला. बरं झालं आली. बरं मला कशाला बोलवलं होतं तुम्ही? तू तुझ्या नवऱ्याला व्यवस्थित घरी सोडलं का? सोडलं बाई. ती एक डोक्याला ताप झालाय ओ माझ्या. कधी ती दारू सुटती देव जाणे बाबा आता. बरं ऐक, तुला त्यांची दारू सोडायची ना, हा तुला एक सांगते. त्याच्या ना गोळ्या भेटतात बघ. अयो कशाच्या? अगं दारू सोडायच्या. असं कुठं गोळ्यान बिळ्यान दारू सुटत असते बाई. अगं माझी नणंद आहे ना, माझ्या नंदा ते नंदे भाऊ आहेत ना, त्यांना आहे ना रोज त्या पोळीमध्ये किंवा भाजीमध्ये चुरून द्यायची ती गोळी. आता अगं बाई, हा. आणि माणसाला कळाला नाही पाहिजे त्यात गोळ्या देतात म्हणून. मरणाचा नवरा माझा चॅप्टर आहे. अगं तर किती चॅप्टर असू दे. अगं तुला सांग, त्या पोळीमध्ये बारीक करून दिलं, पिठासारखी बारीक करायची आणि पोळीत घालून लाटून भाजून डब्याला देऊन टाकायची ना. ते जेवायला लागलं का त्यांना तीच पोळी त्यांना जेवायला द्यायची. खाल्ली तुला सांगते, ती गोळी घेतल्यानंतर जर माणूस जर दारू पिलं ना, अशा अंगाला खाज येते, लाल जर अंग होतं, नाही तर उलट्यालाही होतं. असं उलट पालट माणूस पडतो. तुला काय सांगू, त्यांना त्रास झाला का ते आपोआप दारू सोडतील बघ. खरं सुटून दारू? खरंच म्हणजे अगं माझ्या नंदाई भाऊ आहेत ना, कम्प्लीट 3 वर्ष झाले दारूच बंद आहे त्यांची. 15 दिवसात दारू सुटली होती. सुगंधाताई देवासारखे भेटले. जर माझ्या नवऱ्याची दारू सुटू द्या, तुम्हाला कोंबडाच कापते. कशाला? कोंबडा कापते तुम्हाला खायला. कोंबडा. हे बाई मला कोंबडा बिंबडा, तुमचा फक्त संसार सुखाचा हो म्हणून तुला चांगलं सांगते. तर मी तुला त्या गोळ्या आणून देईन आणि तुझ्या जालू भाऊजीला खाऊ घाल. पण तुला सांगते आठवणीने ती पोळी त्यांनाच गेली, चुकून तू नको खाऊ. नाही नाही नाही, मी लक्षात ठेवण. हा हा लयच कटाळा आलाय बघ. काय करावं काय करा. पूछना हम कितनी मोहब्बत करती. जालू जालू, अरे कुठं एवढं घाई घाई? कामाला चाललोय, उशीर झालता म्हणलं. तुझ्याकडं नाही बघितलं आणि केलं तरी बघितलं राहतो. अरे श्याम्याची नजरी, गावात आलेलं पाखरू सुटत नाही श्याम्याच्या नजरेतून. तू जशी नो एवढा मोठा. हा? ते खरंय, पण जाऊ का, मला लय टाइम झालाय कामाला जायचंय. अरे रोजच हे काम. काय काम कामाला काय करत नाही. मी बरोबर कसं निवांत बसलोय. आणि निवांत तुझं दुकान बंद आहे काय आजच्याला? आज सुट्टी. करायचं कोणासाठी झाल्या मला सांग. आपणच कष्ट करायचे, मग आपणच नाही आराम करायचं, मग कोणी करायचं सांग बरं. कमून तरी कोणासाठी ठेवायचंय ना? तुला लेकरू बाळ ना मला लेकरू बाळ. सांग बरं, व्हायचं पारख्याचं धन. ते आधी मध्ये काम, एखाद दिवशी आराम आणि एन्जॉय. तुला सांगतो साडूनी खांबा पाठवून दिलाय. मस्त बेत करू आपला. होय काय नको आजच्याला नको रे श्यामी. आजच्याला 2-3 दिवस झाले. परवाच्याला मी खाड्यावर होतो, बायकोला तन करते. येडा आहे का काय? आजचे दिवस तरी कामाला जाऊ दे राहू. अरे सोड ते काम. कुठं चालला कामाला तू? डेपुटीकडे चाललोय. मग तर सोडूनच दे विषय तू. मी डेपुटीला करतो मॅनेज. बायकोला कुठं माहितीये कुठं गेलाय? गेलाय कामाला. थेट संध्याकाळीच जायचं. एक काम करू, दुकानात जाऊ, जरा चखना घेऊ आणि बसू निवांत. चल चालते, पण माझ्या बायकोला तर नाही कळणार श्यामी. याडा आहे का तू? कस काय कळेल? बरोबर संध्याकाळी जायचं. कोणी सांगितलं? मग कोण सांगा ना आपलं नाव? हाय कोणी?
नाही राव. मग दुकानात जाऊ, चकना घेऊ हा. आणि बसू निवांत. ए शाकना काय आला? अरे बायकोनी मला मोठा डबा करून दिला प्रेमानी. मस्त पैकी सोडू, तू फक्त खांब्या घेऊन ये राहणार. होय हा. चल ना मग लगी. चालेल. बसल्या सुगंधा बसल्या. अयो हो बसले निवांत. झालं का जेवण? हा जेवण केलं. काय हो शामराव, अयो काय झालं एवढं लाल लाल? बघ ना काय कळणार मला, असं लाल लाल उठत अंगावर कुठे बी आणि लय खाजत आहे. काय काय कळणार खाल्लं होतं तुम्ही असं? मी होय ते सकाळी झाले चालला होता, त्याला म्हणलं चल 90 घेऊ. साडूने बाटली होती आणि ते खाल्लूचा डबा खाल्ला. कोणाचा? जालूचा डबा दोघांनी आम्ही. अयो जालू भाऊनीचा डबा तुम्ही खाल्ला होय? हा मग आता खायला काही नव्हतं. 90 बरोबर म्हणलं सोड डबा तो, तेच खाल्लं मी. काय झालं? हो शामराव तुम्हाला सांगते, कोणाला म्हणू नका बरं का. नाही मी कशाला कोणाला म्हणतोय. बघा नाही हो ते जालू भाऊची लय दारू पितात ना रोज रोज. हा मग मी त्याच्या बायकोला घरी बोलवलं होतं आणि तिला ते दारू सोडायच्या गोळ्या असतात ना त्या दिल्या होत्या. म्हटलं मग ते त्यांना खायला दे. त्या डब्यामध्ये त्याच गोळ्या. तुम्ही कशाला खायचं तो डबा? तुम्हाला कळत नाही का? लोकांचा खायचं तुम्हाला घरी करता येत नाही का हातानी? तर मला काही सपन पडलं होतं का तो दारू सोडायच्या गोळ्या दिल्या म्हणून त्याला? अत्यंत लय डेंजर असते मी तुम्हाला लय ऐकल्यात. फुकट खायची सवय. अयो आता 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 काय होईल बघ ना. अहो तुम्हाला पण माहिती का, ते तुम्ही दारू पिले आणि ती खाल्लं ना त्याच्यामुळे तो त्रास झाला. अयो मी जगन ना. अहो काय मरत असता का त्यांनी? काही नाही, ते आजचे दिवस होईल उद्या निघून जाईल. होय हा नक्की ना. हा अयो एखादी गोळी घेऊन ते गोळी घेतलं का बरं वाटेल. तुझ्याकडे आहे का? किती नाही एखादी नाही आता नाही माझ्याकडं. लहानाकडे जातो मी, पाहतो त्यांच्याकडे गोळी असली त्यांच्याकडे असते का हो. म्हणून नका बरं कोणाला मी तुम्हाला सांगितलं असं. मी नाही म्हणत कोणाला. आईला अवघडच झाला आता. ढकलता नाही बाई. अयो आता काय करू गडे, लय साग होती बो. अवघड झाला आता. हे श्याम्या, हा तू डुप्लिकेट माल आणलं होतं का रे? तिथं दारू काय एक्सपायर झालेली होती. काय झालं? काय झालं म्हणजे? येतं खाजो. मलाच मग खाजत हे बघ कसं लाल झालंय. अरे लाल झाले. अरे मग 1 तासात गांधड येतात जातात. अरे तुला काय सांगू, सकाळी उठलो ना श्याम्या एवढा त्रास व्हायला लागला ना. आणि तू काय म्हणला दारू काय? अरे दारू एक्सपायर झालेली आणली होती का काय? खराब माल. बावटे का काय? तू साडूनी पाठवून दिलेली इम्पोर्टेड माल होता त्यो. असं कसं काय झालं? नव्हती डुप्लिकेट भाऊ. मग तू बायको डुप्लिकेट आहे भाऊ. ए काही नको बोलू राव. श्याम्या पण एवढा त्रास झाला ना मला. सकाळी ना पोटात नुसतं ढ्याडवतो नुसतं फाराफर. काय सांगू बाबा, बायकोनी एवढे 17 वेळेस कमून जातात. असं ना, बायकोलाच माहिती काय? कमून जातात म्हणून. कमून बायकोला काय माहित असेल? तू आणली बायकोला काय माहिती? अरे तुझ्या बायकोनी ना तुझ्या जेवणाच्या डब्यामध्ये दारू सोडायच्या गोळ्या घातल्यात. ए तुला कोणी सांगितलं? काही नको. कोणी सांगितलं? ज्यांनी औषध दिलं ना भाऊ त्यांनीच सांगितलं मला. गोळ्याने असं होतं का? असं होतं. हा झाल्या काहीच कमी जास्त झालं ना तर माणसं सुद्धा मेलेले आहेत भाऊ. गोळ्या खाऊन असं दारू पिलेव. दारू पिऊ नये म्हणून ते औषध तसं असतंय. मग सुद्धा आपण कसं लाल झालं अंग खाजतही. हा म्हणून तकलीफ होती राव. आयला मी कातडे काढायचे राहिलो अंगाचे. मी सहज गेलो तू सुगंधाकडे तेव्हा तिने मला सांगितलं. खरंय ना पण हे खरे तुझ्या बायकोला जाऊन विचारता तुला कळण खरंय का खोटे. आपण कट्टर होतो प्यालेले म्हणून काही झालं नाही बरं का श्याम्या. काही झालं नाही. वाचलो भाऊ. जीव वाचला फक्त पण मरणाचा त्रास चाललाय भाऊ. बघतोच मी बायकोकडे काय केलं काय नाही. तो बायको कर इथं माझ्या जीवाच्या मरणाचे हाल चाललेत. अयो कुठे गेले? काय करतात? काय हो काय करताय? हो अहो काय झालं? लय त्रास व्हायला लागले पारे मला. कशाच त्रास व्हायला लागलाय? आ ओ अहो तुम्हाला काय व्हायला लागलंय? अयो अहो काय होतंय तुम्हाला? मला तर काय सुचना बाय. काय झालं? छातीत काय आली? काय माहिती अहो यांना काय झालं बघा की. काय झालं तुला? असं काय येणारी करायला लागले तर अचानकच. मला काहीच कळलं नाही काय करून काय. चालू काय झालं सांगा की. डोळे पांढरे करायला लागला तो. ना मला लय टेन्शन आलंय. काय 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 खाल्लं काय तिने? दवाखान्यात घेऊन चला. दवाखान्यात कुठे तिने खाल्लं काय? कसं करतो तू? शांभाऊची तुम्हाला काही सांगू, यांची दारू सुटाय म्हणून सुगंधाताईकडून मी गोळ्या आणल्या होत्या त्या खायला घातल्या त्या. पाळ सुगंध ऐकून तुम्ही गोळ्या आणल्या याला खाऊ घातल्या. हळू बोला की जरा. मला कुठून नाव तसा सुचली ती सुगंधा काय डॉक्टर आहे का गोळ्या द्यायला?
कोणाला कोणत्या गोळ्या द्यायच्या, काय द्यायच्या? अहो त्या म्हणल्या दारू सुटल 15 दिवसात. त्यांच्या नंदवयाची दारू सुटली होती म्हणून मी आणलो होता. अहो सुटली, कायमची सुटली आता. तू जगणारच नाही तर दारू कुठं प्यायची आता? होता त्याच्या धाग्याला दारू तिथं पिठा असं पुढे. काय बोलू नका, त्यांना नका. तुम्ही एक काम करा, त्या सुगंधाबाईकडे जा, तिला विचारा आता त्याचा उपाय आहे का काही, कोणत्या गोळ्या खाऊ घातल्या. तुम्ही तर ह्यांच्यावर लक्ष ठेवा. मी नाही सोडित त्याला. हे चालू चालू काळजी नको करू, बारा मी उशीर. आली लगेच. ओ सुगंधाताई, काय ग, काय झालं? का बरं रडती तू? कसल्या गोळ्या दिल्या हो तुम्ही? माझा नवरा तिथं मरायला लागलाय माहितीये का? मारायला लागला मग त्या गोळ्यांनी? मग अगं काय पण काय म्हणती, कस काय माणूस मरण त्यांनी? अहो त्यांना खायला घातलं तेव्हापासून ते काजवतात, काय उलट्या करायला लागल्यात, अटॅक आलाय त्यांना. अगं अटॅक आला? हा. बाई मी तुला पहिलेच सांगितलं होतं त्या गोळ्या खाऊन जर ते दारू पिले तर त्यांना उलट्या होतील म्हणून. अटॅक बिटॅक काही येत नसतं, तुला माहिती का? ते माझे नंदई भाऊ आहेत ना, त्यांना एवढ्या दिवसापासून गोळ्या देत होत ताई, कधीच त्यांना काही झालं नाही. आणि तू कस काय म्हणते अटॅक आला? तुमच्यावर विश्वास ठेवून मी गोळ्या दिल्या. मानवर मरायला लागला, माझं कुंकू जाईल ना आता पुसून. ए कुंकू पुसन, नीट बोलत जाय ना. मग काय तर तुमचा विश्वास ठेव. माझ्या नवऱ्याला जर काय झालं ना, मी तुम्हाला जेल मध्येच देईन. तिथं खडी फोडा, तिथल्याच भाकरी वाळत. ए बाई बस शांत. बरोबर आहे पारे, हिच्यावर केसच कर आणि पोलीस केस झालीच पाहिजे हिला याच्यावर, कारण दुसऱ्याच्या नावावर दारू सोडायला चालली बाई. काय म्हणलं तुम्ही? पोलीस केस कर. आणि तुम्हाला तर आता अटॅक आलता की हा? लोपात जीव तुमचा नरड्यातनं बाहेर पडत होता की. तेवढी आग पडली होती पोटात. हा तुमची आग बसली का त्या पोटातली? मी अहो, तुम्हाला छाती चोळली त्याची. हो शामराव, गप्पा बसा तुम्ही. चालले इथं तोंड घेऊन भांडायला माझ्या इथं. आणि का हो? मला काय हौसले तिक काय तुम्हाला गोळ्या द्यायला लावा? तुम्ही रोज 2-2, 3-3 टाइम 90 पीत बसता, दारू पिता. किती त्या बाईच्या डोक्याला ताण आहे हो, तुम्हाला कळत नाही का? तिच्या पैशाने पितो तो दारू. तुला गोळ्या द्यायला तू काय डॉक्टर आहे का? डॉक्टर आहे का? ओ त्या गोळ्या मी कोणाच्या घरून नव्हत्या आणल्या, डॉक्टरकडनंच विचारून आणलेल्या होत्या. पण माहिती द्यायच्या का? कशाला? द्यायच्या दारू कशाला? त्यांचा संसार सुखाचा हो, त्यांची दारू बंद हो म्हणून दिल्या होत्या. ती पण माझ्या घरी आली म्हणून दिल्या. असं ना, पण ते सांगायला पाहिजे दारू पिणाऱ्या व्यक्तीला का बाबा तुला गोळ्या दिल्या तुझा. हा मग तुला जो गोळ्या खाईन तो पण वा माझी दारू सुटली. अवा असली दोस्त असल्यावर दुश्मनाची काय गरज आहे? हा दोस्त म्हणताना त्यांनाच 5 टक्का लाज वाटली पाहिजे तुम्हाला सुद्धा. काही काय बोलत काय काय म्हणजे काय इथं ऐकून निघाली तू घरी तो भाडा घेऊन इथं. तुम्हाला तर अटॅक आलता, काय आलता? अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. बायको एवढं तुमच्यासाठी मर करते आणि कशासाठी हो मी गोळ्या खायला घातलं तुम्हाला? तुम्ही रोज पिता म्हणून. अहो पिण्यामुळं किती जणांचे संसार वाटोळे झाले तुम्हाला माहितीये का? किती सुखाने नांदणारी लोकांचं पाक एकीकडे नवरा राहतो, एकीकडे लेकरं राहतात, एकीकडे बायको. तुम्हाला थोडी जनाची नाही मनाची तरी ठेवा. जालू भाऊजी दिवसभर काम करतात, संध्याकाळी दारू पिऊन सकाळी पिऊन घेता. डेपुटीचे कामाला जाते तिथं पण जात नाही तुम्ही. तुम्हाला काही वाटतं का? कधी घरात तेल नाही, घरात मीठ नाही, कधी साखर नाही, कधी दूध नाही. येते वाट्या घेऊन ती लोकांची हिंडती. तुम्हाला लाज वाटत नाही थोडीशी पण? म्हणून तुम्हाला ती आली माझ्याकडे, म्हणून तिला गोळ्या दिल्या. कहून का तुमची दारू सुटावं, तुमचा आहे तो संसार सुखाचा व्हावं. कोणत्या बायकोला वाटतं नवऱ्याने दारू प्यावं म्हणून ती आली होती. नाही आता आलता ना अटॅक गेला असतं तर बरं झालं असतं. असं नाही म्हणू. मग काय तर ह्यांना वाटतं की माझा जीवच नाही ह्याच्या. अहो तुम्ही पिता ना किती जीव तुळतुळ तू माझी मला माहित आहे. कुठं बी रोडवर पडता तुम्ही, कुठं बी काम करायला गेला तिथं पेत बसता. हा तुम्हाला जर उद्या काय झालं तर मी काय करायचं? कुणाच्या तोंडाकडे बघायचं? मला हाय का तुमच्याशिवाय कोण? कोण माहेर कुणाचं नसतंय, सासर बी कुणाचं नसतंय. नवराचा आयुष्यासाठी असतोय, पेताडा असू द्या, गंजाडा असू द्या, कसा. अहो पण तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय पेत जाऊ नका, आपण सुखाने संसार करू. जाऊ दे बस. 6 महिन्यात नाही एखादी गोडभर मी तुम्हाला म्हणेन घरात बसून प्या. पण तुम्ही हाय का रोज तुम्ही पिऊन येता, रोज धिंगाणा तमाशा आहे. उद्या तुम्हाला काय झालं काय करता? खरे पारे ही वेळ येऊ नव्हती त्याला लागत श्याम्या गोळ्यापर्यंत. पण अक्कल नाही ना, कवा पितो दारू तू? तुम्हीच आहे त्याला. माझ्या कोण अचानक नाही सुटणार बाबा. थोडी 50 नंतर 100 आज कमी पण घ्यायचीच. 50 100 ml का व्हायना पण घ्यायची. खाली नसतं. दारू पिणाऱ्याच्या माणसाचं काय होतं, आता मी कमी पितो म्हणून मला काय नाही, पण तू कवा पितो ना मग हात थरथर कापत देत, काम होत नाही, काम होत नाही. त्रास होतो. थोडी सोड तू. काम ना का होय ना, मी खमकी मी कमवून खायला घालीन, त्याचं नका तुम्ही टेन्शन घेऊ. तुम्हाला जर दारूने हातपाय थरथरले, काम नाही झालं तर घरात बसून खा. मी कमवून तुम्हाला खायला घालते, पण दारूचं घोट नाही घ्यायचा इथून पुढं. नाही तर अशा गोळ्या खायला घालीन, मेला तर मेला. मग बाबू तसं नको करू पारी, सोडीन मी हळूहळू सोडीन. चल जावा आता घरी जाय. सुगंधाताई काय करू माझ्या डोक्याला? खरंच काय डोकं चालत नव्हतं. माझ्या नवऱ्याला काय झालं असं तर मी माझी पण
वेळ आली असती माझ्या म्हणून तुम्हाला बोलली माझं चुकलं तुला बरं एक का? सांगू का चूक माझीच झाली याच्या पुढे दारू पिओ का पराला शेजारी पडून मरून जरी पडला तर कोणाला म्हणायला जायचं नाही कोणाला काही सल्ले बिल्ले द्यायचे नाही निघा तुम्ही इथून नाही बाय माझं चुकलं तुमच्या पायात आमच्या दुश्मनी झाली चला खरी अटॅक येतोय तुमचा अटॅकच काढते चला दारू सोडू नका आता तुम्ही